आपण वाल्मिकी रामायणाच्या प्रवासात आता अशा एका टप्प्यावर आलो आहोत जिथे राजकुमाराचा प्रवास संपतो आणि एका तपस्वीचा प्रवास सुरू होतो, जिथे राजमहालातलं सुख नाही तर दंडकारण्याच्या घनदाट रहस्यांना सामोरं जायचं आहे. चला अनुभवूया हा रोमांचक प्रवास. आणि याच ओळीप्रमाणे श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेने त्या विशाल गूढरम्य दंडकारण्यात पहिलं पाऊल टाकलं. हे फक्त झाडांचं जंगल नव्हतं, हे ऋषींच्या तपाने पावन झालेलं पण त्याचवेळी राक्षसांच्या अस्तित्वाने एक मोठं आव्हान बनलेलं अरण्य होतं. तर त्यांच्या या प्रवासाचा पहिला टप्पा होता अरण्यातील पहिलं पाऊल. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुरुवातीला सगळं काही अगदी शांत आणि मंगलमय होतं. कल्पना करा, दंडकारण्यात प्रवेश करताच त्यांना अनेक तपस्वींचे आश्रम दिसले आणि तिथल्या ऋषीमुनींनी त्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं. तिथलं वातावरण इतकं पवित्र, इतकं शांत होतं की क्षणभरासाठी वनवासाचा सगळा शीण नाहीसा झाला. पण ही शांतता किती वेळ टिकणार होती? कारण हे तर वादळापूर्वीचं वातावरण होतं. दंडकारण्य जितकं पवित्र होतं ना, तितकंच ते राक्षसांच्या दहशतीने व्यापलेलं होतं आणि या शांततेचा खूप लवकर भंग होणार होता. आणि मग तो क्षण आला. त्यांच्या समोर अरण्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं संकट उभं ठाकलं. कथेचा दुसरा टप्पा, विराध राक्षसाचा अंत. अचानक सगळी जमीन हादरली आणि त्यांच्यासमोर एखाद्या चालत्या बोलत्या पर्वतासारखा एक अक्राळ विक्राळ राक्षस उभा राहिला. त्याचं नाव होतं विराध. आणि क्षणाचाही विचार न करता त्याने माता सीतेला उचलून घेतलं आणि श्रीरामांनाच आव्हान दिलं. श्रीराम आणि लक्ष्मणाने लगेच आपल्या धनुष्यावर बाण चढवले, बाणांचा वर्षाव केला, पण काहीच परिणाम होईना, कारण विराधाला वरदान होतं की कोणतंही शस्त्र त्याला मारू शकणार नाही. हे कळताच दोन्ही भावांनी शस्त्र खाली ठेवली आणि बाहुबलाचा वापर करायचा ठरवला. ही केवळ शक्तीची नाही तर बुद्धीची परीक्षा होती. दोन्ही भावांनी त्या राक्षसाला उचललं, जमिनीवर जोरात आपटलं आणि एका खोल खड्ड्यात त्याला जिवंत गाडून टाकलं. आणि बघा, ह्या विलक्षण कृतीमुळे त्याचा फक्त अंत नाही झाला, तर त्याला त्याच्या शापित जीवनातून मुक्ती मिळाली. त्याची आत्मा थेट स्वर्गात पोहोचली. आता इथे लोक म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर आपल्या प्राचीन ग्रंथांनुसार लोक म्हणजे एक उच्च स्तर, एक दिव्य जग जे पुण्यकर्म किंवा श्रीरामांसारख्या अवताराच्या हातून मृत्यू आल्यावर प्राप्त होतं. म्हणजे विराधाचा वध हे त्याच्यासाठी एक वरदान ठरलं. विराधाच्या अंतानंतर त्यांचा प्रवास पुढे सरकला. एका रक्तरंजित संघर्षानंतर आता वेळ होती एका अत्यंत दिव्य, एका आध्यात्मिक अनुभवाची. पुढे त्यांची भेट झाली महर्षी शरभंगांची. हे इतके महान तपस्वी होते की विचार करा, साक्षात देवराज इंद्र त्यांना स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आले होते, पण महर्षी थांबले होते फक्त आणि फक्त श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी. आणि श्रीरामांचं दर्शन झाल्यावर त्यांनी आपल्या योगशक्तीने सर्वांसमोर देहत्याग केला आणि दिव्य लोकात प्रवेश केला. किती विलक्षण क्षण असेल तो. आणि आता कथेचा चौथा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, रक्षणाचे महावचन. कारण इथूनच श्रीरामांच्या वनवासाला एक नवा आणि एक महान अर्थ मिळणार होता. तिथे जमलेल्या बाकीच्या ऋषीमुनींनी श्रीरामांपुढे आपली व्यथा मांडली. त्यांनी अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी कहाणी सांगितली की कसे राक्षस त्यांच्या यज्ञात विघ्न आणतात, आश्रमांवर हल्ले करतात आणि अनेक निष्पाप तपस्वींची निर्घृण हत्या करतात. त्यांच्या डोळ्यात भीती होती, पण मनात आशेचा एकच किरण होता, आणि तो म्हणजे श्रीराम. त्या सर्व ऋषींनी हात जोडून श्रीरामांकडे संरक्षणाची याचना केली. ते म्हणाले, हे रामा, तुम्हीच आमचे त्राता आहात, तुम्हीच आमचे रक्षक आहात. या राक्षसी अत्याचारातून फक्त तुम्हीच आम्हाला वाचवू शकता. आणि तेव्हा त्याच क्षणी श्रीरामांच्या अवताराचं खरं कारण सिद्ध झालं. त्यांनी त्या ऋषींना फक्त आश्वासन नाही तर एक महावचन दिलं. त्यांनी प्रतिज्ञा घेतली, मी तुम्हाला वचन देतो, या दंडकारण्यातून मी राक्षसांचा समूळ नाश करून तुम्हाला निर्भय करीन. श्रीरामांची ही कथा आपल्याला एक खूप मोठी शिकवण देते. बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक दंडकारण्य येतच, म्हणजे एक मोठं आव्हान, एक कर्तव्य. त्यापासून पळून जाण्याऐवजी त्याचा धैर्याने स्वीकार करणं हेच खरं शौर्य आहे. श्रीरामांनी आपलं कर्तव्य ओळखलं आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. ही होती आजची प्रेरणादायी कथा वाल्मिकी रामायणातील. पुढील अशाच भावस्पर्शी कथांसाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला सबस्क्राईब करा, जिथे प्रत्येक कथा सांगते मनाला भिडणारा अर्थ. स्टोरीज, पीपल, पर्पस.